श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या आध्यात्मिक जीवन बदलणाऱ्या स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, परमेश्वराकडे हीच प्रार्थना आहे की हे परमेश्वरा, हे भगवंता, हे स्वामी राया, हा संदेश ज्या भक्तांच्या कानावर पडत आहे त्या भक्तांच्या प्रार्थना तुम्ही नक्कीच ऐका. भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करा आणि भक्तांच्या जीवनातील दुःखाचा नाश करा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा हा संदेश अर्धवट सोडू नका. हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक चमत्कार घडू लागतील आणि तुमचं यश नक्कीच तुमच्या डोळ्यांसमोर तुम्हाला दिसेल. तुमच्या जीवनातील संकट आता संपत चालली आहेत, कारण ईश्वरी कृपेने तुमच्या मार्गावर प्रकाश पडणार आहे आणि त्या प्रकाशात तुम्हाला सुख, समाधान आणि समृद्धी मिळणार आहे. हे लक्षात ठेवा, देव तुमच्यासाठी काहीतरी विशेष योजना आखत आहे आणि ही योजना तुमच्या कल्पनेच्या पलीकडे सुंदर आणि चमत्कारिक असेल. म्हणून तुम्ही आता धीर सोडू नका. तुमच्या आयुष्यात आजपर्यंत आलेले सर्वच अडथळे आता काही क्षणात दूर होतील, कारण ईश्वरी शक्ती तुमच्या मागे उभी आहे आणि तुमचं रक्षण करत आहे. काही झाले तरी देवावर विश्वास ठेवा, कारण त्यांच्याशिवाय कोणतंही संकट दूर होऊ शकत नाही आणि कोणतंही यश भक्तांना मिळवता येत नाही. जे काही तुमच्या हातून सुटलं आहे ते पुन्हा मिळेलच, पण यावेळी ते अधिक मोठ्या प्रमाणात, अधिक आनंद आणि समाधानासह तुमच्याकडे परत येईल. तुमच्या मार्गातील अंधार आता लवकरच नष्ट होईल, कारण दिव्य शक्ती तुमच्या जीवनात उजेड आणण्यासाठी सिद्ध झाली आहे. देवाचे आशीर्वाद कधीच उशिरा येत नाहीत. फक्त तुम्हाला धीर धरून योग्य वेळी योग्य गोष्टी घडवण्याची वाट पाहावी लागेल. काही अडचणी अशा असतात ज्या केवळ ईश्वराच्या आशीर्वादानेच मिटू शकतात. म्हणून तुमची श्रद्धा अधिक दृढ ठेवा आणि धैर्याने वाटचाल करत राहा. देवाच्या कृपेने तुमच्या घरात, जीवनात आणि कुटुंबात सुख, शांतता आणि समृद्धी यांची सतत वृष्टी होईल आणि जीवन एक नव्या उंचीवर जाईल. आजपर्यंत जे स्वप्न फक्त तुमच्या डोळ्यात होतं ते आता प्रत्यक्षात उतरेल आणि त्याला देवाचे आशीर्वाद जोडले जातील. म्हणून तुमचा आत्मविश्वास कधीही कमी पडू देऊ नका. काळजी करण्यापेक्षा विश्वास ठेवा, कारण देव कधीही त्यांच्या भक्ताला दुःखात एकटं सोडत नाही. देव नेहमीच तुमच्या आयुष्यात काहीतरी अद्भुत बदल घडवण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवतात. तुम्ही ज्या संकटातून जात आहात त्याचा शेवट आता जवळ आला आहे, कारण ईश्वरी कृपेने तुमच्या आयुष्यात नवीन अध्याय सुरू होणार आहे. देव तुम्हाला त्या वळणावर घेऊन जात आहे जिथे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला अपार समाधान मिळेल. आयुष्यात जे काही तुमच्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा, कारण देव नेहमी त्यांच्या भक्तांसाठी सर्वोत्तम योजना तयार करत असतो. एक चमत्कार तुमच्या जीवनात घडवण्यासाठी सिद्ध झाला आहे. तुम्हाला फक्त श्रद्धेने आणि संयमाने वाट पाहायची आहे. तुमच्या सर्व प्रार्थना आता ऐकल्या जाणार आहेत आणि देवाची कृपा तुमच्यावर पसरू लागणार आहे. त्यामुळे मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. आज ज्या संकटाने तुम्ही घाबरतात ते संकट लवकरच संपेल आणि तुम्हाला नवा आनंद, नवं यश आणि नवीन ऊर्जा मिळेल. जर तुमच्या मनात ईश्वरावर पूर्ण विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, कारण ईश्वराच्या आशीर्वादाने सर्व काही शक्य होतं. तुम्हाला मिळणारा आनंद तुमच्या कल्पनेपेक्षा मोठा असेल. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा आता नक्कीच पूर्ण होईल. लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक अशी भेट मिळणार आहे जी तुमचं जीवन कायमस्वरूपी बदलून टाकेल आणि तुम्हाला नवी दिशा दाखवेल. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप दिवस वाट पाहत होतात त्या आता तुमच्या दिशेने येऊ लागतील, कारण तुमच्यावर ईश्वरी कृपा आहे. संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या मागे उभा आहे आणि लवकरच तुम्हाला जीवनात सर्वात मोठं यश मिळणार आहे.
संकट कितीही मोठी असली तरी ईश्वराची कृपा असेल तर काही अशक्य नाही, कारण ईश्वराच्या इच्छेने सर्व काही घडत असतं. आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हाला नाहीशा वाटल्या होत्या त्या आता पुन्हा तुमच्या समोर येतील आणि अधिक आनंद देतील. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, कारण ईश्वर जे देतो ते तुमच्या भल्यासाठी असतं आणि ईश्वराच्या योजना नेहमीच अद्भुत असतात. ते आपल्याला समजत सुद्धा नाही. आपण फक्त परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या मार्गावर आत्मविश्वासाने चालत राहायचं. संकट केवळ तुमची परीक्षा घेण्यासाठी येतात, पण श्रद्धा असेल तर ती संकट देखील तुमच्यासाठी नवीन संधी ठरतात. म्हणून स्वामी भक्तांनो, किती काही झालं तरी परमेश्वरावरील श्रद्धा आणि विश्वास कमी होऊ द्यायचा नाही. ज्या गोष्टींसाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत घेतली आहे त्याचा निकाल आता तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुमच्या मेहनतीचं सोनं होईल. एखादी गोष्ट मिळायला उशीर होत असेल तर समजून घ्या की देव त्यासाठी काहीतरी मोठं तयार करत आहे. देव तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतात, त्यामुळे प्रत्येक वेदना समजून घ्या आणि योग्य वेळी उत्तर द्या. आता तुमच्या जीवनात एक नवा सुवर्णकाळ सुरू होणार आहे, जिथे केवळ आनंद, यश आणि समाधान असेल. त्यामुळे आता अजिबात चिंता करू नका, कारण देव तुमच्या मागे उभा आहे आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट योग्य मार्गावर नेणार आहे. लवकरच तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल आणि त्या आनंदात तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि ते अश्रू केवळ आनंदाचे असतील. ज्या मार्गाने तुम्ही चालतात तोच तुम्हाला मोठ्या यशापर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळे हार मानू नका. एक सुंदर दिवस तुमच्या आयुष्यात उगवणार आहे, जिथे तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळेल. जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ते ईश्वराच्या नियमानुसार आहे. त्यामुळे शांत राहा आणि चांगल्या फळांची प्रतीक्षा करा. उद्याचा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणार आहे. त्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचा संदेह ठेवू नका. तुमच्या सर्व अडचणी आता समाप्त होणार आहेत, कारण देवाने तुमच्या सुखाची वेळ निश्चित केली आहे. एक चमत्कार तुमच्या वाटेवर आहे. फक्त तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि संयम बाळगायचा आहे. तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या शेवटी एक सुंदर आनंद आहे. त्यामुळे संघर्षाला सामोरं जा आणि यशस्वी व्हा. स्वामी भक्तांनो, यश हे घरात बसून मिळत नाही, तर त्यासाठी तुम्हाला खूप सारे प्रयत्न करावे लागतात. परमेश्वराच्या भक्तीमध्ये दंग व्हावं लागतं आणि प्रत्येक गोष्टीसाठी आत्मविश्वास हवा असतो. म्हणून स्वामींवर प्रचंड विश्वास ठेवून तुम्ही तुमचे प्रयत्न नक्कीच करा. स्वामी महाराज तुम्हाला यश दिल्याशिवाय राहणार नाही. ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटेल की परिस्थिती तुमच्या विरुद्ध आहे, त्या क्षणी विश्वास ठेवा, कारण स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात चमत्कार घडणार आहेत आणि तुमच्यावर सुखाची बरसात होणार आहे. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमच्या श्रद्धेची कसोटी घेतली जात आहे. पण काळजी करू नका, कारण आता तुमच्यावर दैवी कृपेचा वर्षाव होईल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. ज्या मार्गाने तुम्ही चालतात तो कितीही कठीण असला तरी लक्षात ठेवा, तुमच्या मागे दैवी शक्ती आहे आणि लवकरच स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला यशाचा प्रकाश दिसेल. प्रत्येक संकट हे एका नव्या संधीचे दार उघडते आणि आता तुमचं हे संकटही संधींमध्ये बदलणार आहे, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात मोठा बदल घडणार आहे. तुमच्या कष्टांची चीज होण्याची वेळ आली आहे. तुमचं धैर्य आणि संयम आता तुमच्या यशाचं कारण ठरणार आहे, कारण तुमच्या जीवनात आता अनपेक्षित सुख आणि समृद्धी येणार आहे. विश्वास ठेवा, जिथे तुमच्या प्रयत्नांची सीमा संपते तिथे दैवी कृपेची सुरुवात होते आणि लवकरच तुम्हाला या चमत्कारिक परिवर्तनाचा अनुभव येईल. अंधार जास्त काळ टिकत नाही, प्रकाश येतोच आणि आता तुमच्या जीवनात प्रकाशाचा एक नवा सूर्य उगवणार आहे, जो तुम्हाला प्रत्येक संकटातून सोडवेल आणि आनंदाच्या मार्गावर नेईल. ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या लवकरच शक्य होणार आहेत, कारण दैवी शक्ती तुमच्या जीवनात एक अद्भुत परिवर्तन घडवून आणणार आहे. तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात ती फक्त एका मोठ्या चमत्काराची पूर्व तयारी आहे, कारण आता दैवी कृपेने तुमच्या जीवनाचा संपूर्ण मार्ग बदलणार आहे. तुमच्या आयुष्यात सुख,
आणि आनंदाची सुरुवात होणार आहे, जिथे दुःखाला स्थान नसेल आणि जिथे आनंदाची निर्मिती सतत होत राहील. जर तुम्हाला असं वाटत असेल की काही बदलत नाही, तर हे लक्षात ठेवा, स्वामींनी तुमच्यासाठी एक मोठा चमत्कार आधीच ठरवला आहे. फक्त योग्य वेळी तो तुमच्यासमोर प्रकट होईल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप दिवस वाट पाहत आहात, ती गोष्ट लवकरच पूर्ण होईल, कारण आता तुमच्यावर दैवी शक्तीचा अनंत आशीर्वाद बरसणार आहे. तुम्ही ज्या स्वप्नांची कल्पना केली होती ती आता सत्यात उतरणार आहेत, कारण तुमचं नशीब बदलण्याचा क्षण अगदी जवळ आला आहे. कोणताही अंधार कायमस्वरूपी राहत नाही आणि आता तुमच्या जीवनाचा हा अंधारही दूर होणार आहे, कारण तुमच्या वाट्याला येणारा प्रकाशाचा वेग खूप मोठा आहे. दुःख आणि संकटे ही फक्त एका मोठ्या सुखदायक यशाची नांदी असते आणि तुम्हाला हाच बदल अनुभवायला मिळणार आहे, जिथे तुमचं जीवन एका नवीन रंगात रंगणार आहे. कोणती अडचण आता कायमची नसते आणि आता तुमच्या जीवनातील सर्व अडचणी नाहीशा होणार आहेत, कारण दैवी शक्ती तुमच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करणार आहे. ज्यावेळी तुम्हाला सगळं संपल्यासारखं वाटेल, त्यावेळी एक नवा मार्ग तुमच्यासाठी तयार होत असतो आणि आता हा नवा मार्ग तुमच्या जीवनात नवीन आशा घेऊन येणार आहे. कधीकधी दैवी शक्ती आपली कसोटी घेत असते, पण ज्यांनी श्रद्धा ठेवली त्यांना कधी अपयश येत नाही आणि आता तुमच्यावर अशाच एका अनंत चमत्कारिक कृपेचा वर्षाव होणार आहे. तुमच्या जीवनात आता अशी काही सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल की जिथे प्रत्येक गोष्ट तुमच्या इच्छेप्रमाणे घडू लागेल आणि तुम्ही एका नव्या यशाच्या टप्प्यावर पोचाल. ज्या गोष्टी तुम्ही गमावल्या असं वाटत होत्या, त्या लवकरच दुप्पट स्वरूपात तुमच्या जीवनात परत येणार आहेत, कारण आता तुमच्या जीवनात दैवी हस्तक्षेप होणार आहे. ज्या मार्गावर तुम्ही चालत आहात त्या मार्गावर आता एक तेजस्वी प्रकाश येणार आहे, जो तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. तुमच्या कष्टांची चीज होण्याची वेळ आली आहे, कारण आता तुमच्यासाठी एक नवीन दार उघडणार आहे, जिथे तुम्हाला समृद्धी आणि आनंदाची अनुभूती मिळेल. ज्या गोष्टींसाठी तुम्ही आतापर्यंत संघर्ष करत होता, त्या गोष्टी आता सहज सोप्या होतील, कारण दैवी शक्ती तुमच्या पाठीशी आहे आणि तुमच्या जीवनात एक मोठ्या बदलाची सुरुवात झाली आहे. तुम्हाला जे काही हवं आहे ते लवकरच तुमच्या समोर येणार आहे, कारण तुमच्या जीवनात आता एका नव्या दैवी हस्तक्षेपाची सुरुवात झाली आहे. तुम्ही जितका संयम आणि श्रद्धा ठेवता, तितकाच तुम्हाला दैवी कृपेचा अधिक अनुभव येईल आणि आता तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वात मोठा चमत्कार पाहणार आहात. वेळ प्रत्येकाची बदलते आणि आता तुमचीही वेळ बदलणार आहे, कारण तुमच्या वाट्याला येणाऱ्या आनंदाचा प्रवाह खूप मोठा आहे. तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत होता त्या आता पूर्ण होणार आहेत, कारण तुमच्या श्रद्धेने दैवी शक्तीला साथ घातली आहे. तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंगाचा शेवट आनंदात होईल, कारण आता तुमच्यावर दैवी कृपेचा अमूल्य आशीर्वाद आहे. जर तुम्ही श्रद्धा ठेवाल तर तुम्हाला लवकरच कळेल की प्रत्येक संघर्षामागे एक मोठा आशीर्वाद दडलेला असतो आणि आता तुमच्या वाट्याला देखील असाच एक अनंत आशीर्वाद येणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला आता अशक्य वाटतात त्या लवकरच शक्य होतील, कारण दैवी शक्ती तुमच्या पाठीशी आहे आणि तुमच्या जीवनात हे एक चमत्कारिक क्षण घडणार आहे. स्वामी भक्तांनो, जे काही मिळवायचं आहे त्यासाठी प्रामाणिकपणे प्रार्थना करून बघा. तुमच्या प्रार्थनाला स्वामी समर्थ महाराज नक्कीच उत्तर देतील. स्वामी भक्तांनो, चिंता करण्याची गरज नाही, कारण तुमच्या जीवनात ज्या अडचणी आहेत त्या स्वामींच्या कृपेने लवकरच नाहीशा होतील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे, श्रद्धेचे आणि भक्तीचे फळ मिळेल, ज्यामुळे तुमचं संपूर्ण जीवन आनंदाने आणि समाधानाने पूर्ण होईल. आजपर्यंत जे संकट तुमच्या आयुष्यात होतं त्यांची संपूर्ण समाप्ती होणार आहे, कारण स्वामींनी तुमच्या जीवनात एक नवीन पर्व आणण्यासाठी कृपेचा वर्षाव सुरू केला आहे. त्यामुळे निश्चिंत राहा आणि मनात कोणत्याही शंकेला थारा देऊ नका. तुमच्या प्रार्थनांचं प्रत्युत्तर लवकरच तुम्हाला मिळणार आहे. तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा शेवट होत आहे आणि समृद्धीचे नवे द्वार उघडले जात आहे. फक्त तुमचा विश्वास दृढ ठेवा आणि स्वामींच्या मार्गावर अडळ राहा.
स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात असा चमत्कार घडणार आहे, जिथे तुम्ही आता असाल तिथून तुमची उन्नती होईल. तुम्हाला धन, समाधान, यश आणि मनशांती मिळेल आणि जे शक्य नाही असं वाटत होतं ते देखील सहज शक्य होईल. जेव्हा संपूर्ण जग तुम्हाला अपयशी म्हणत असेल तेव्हा फक्त स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, कारण ज्यांचा आशीर्वाद जिथे असतो तिथे कोणतंही संकट, कोणतंही अपयश किंवा कोणतीही नकारात्मक ऊर्जा टिकू शकत नाही. आणि तुमच्या प्रत्येक कठीण परीक्षेचा शेवट आनंददायी परिणामात होईल. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एका वेगळ्याच दिशेने जाणार आहे, जिथे सुख, शांतता, समाधान आणि भरभराट असेल. आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतके दिवस प्रयत्न करत होतात त्या सहज पूर्ण होतील. त्यामुळे फक्त विश्वास ठेवा आणि समर्पणाने स्वामींची आराधना करा. तुमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला तुम्ही सामोरं जाण्यास समर्थ आहात, कारण स्वामी समर्थांची शक्ती तुमच्या पाठीशी आहे. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नका, उलट आणखी आत्मविश्वासाने उभे राहा आणि यशाची वाट तयार करा. स्वामींच्या कृपेने तुम्हाला लवकरच अशी संधी मिळणार आहे जी तुमचं आयुष्य बदलेल. आणि ती संधी तुम्हाला योग्य वेळी मिळावी म्हणून आजपासूनच तुम्ही आपल्या भक्तीत अधिक गहिर व्हा आणि संपूर्ण श्रद्धेने स्वामींच्या मार्गावर चला. तुमच्या सर्व समस्या, चिंता आणि दुःखाचा शेवट आता जवळ आलाय, कारण स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्या जीवनात नवा प्रकाश आणणार आहेत. तुम्हाला प्रत्येक अडचणीवर सहज मार्ग सापडेल आणि तुमचं भविष्य उज्ज्वल बनेल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं आयुष्य एका नव्या अध्यायात प्रवेश करणार आहे, जिथे तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. तुमच्या वाटेतील सर्व अडथळे नाहीसे होतील आणि तुम्हाला जीवनात सुख, शांतता आणि खूप सारी भरभराट अनुभवता येईल. तुमच्या जीवनातील सर्व निराशा, अपयश आणि त्रास एका क्षणात नाहीसे होऊ शकतात. फक्त तुमच्या मनातील श्रद्धा आणि विश्वास घट्ट ठेवा, कारण स्वामी समर्थांची कृपा आहे तिथे संकटांचे कधी सावट राहू शकत नाही. तुमचं भविष्य इतकं सुंदर होणार आहे की आज तुम्हाला त्याची कल्पनाही करता येणार नाही. फक्त स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, मनात कोणती भीती न बाळगता तुमच्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवा, कारण जिथे परमेश्वराचा आशीर्वाद असतो तिथं भीतीला कोणतंही स्थान उरत नाही. स्वामी समर्थांची कृपा ही वाऱ्याच्या झुळकीसारखी असते. कधी ती अचानक तुमच्या आयुष्यात प्रवेश करते आणि तुम्हाला आयुष्यभराच्या दुःखांपासून मुक्त करते. म्हणून कोणत्याही संकटात स्वामींचं स्मरण कधीही सोडू नका. तुमच्या कष्टांना आता योग्य फळ मिळणार आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही इतकी वर्ष मेहनत घेतली ते आता पूर्ण होणार आहेत, कारण स्वामी समर्थांची शक्ती आणि कृपा तुमच्या प्रत्येक प्रयत्नांमध्ये साथ देत आहे. तुमच्या जीवनात मोठा बदल घडणार आहे. ज्या संधीसाठी तुम्ही इतके दिवस वाट पाहत होतात ती संधी आता तुम्हाला मिळणार आहे. फक्त संयम ठेवा आणि श्रद्धेने स्वामींची आराधना करत राहा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन एका अनोख्या प्रकाशात न्हालेलं असेल, जिथं काळजीला स्थान नसेल, दुःखाला स्पर्श नसेल आणि संकट दूर होतील. त्यामुळे आता आनंदी राहा आणि येणाऱ्या दिवसांचं स्वागत करा. तुमच्यासमोर जी कठीण परिस्थिती आहे ती आता लवकरच नाहीशी होणार आहे, कारण स्वामींच्या आशीर्वादाने प्रत्येक समस्या, संकट आणि संघर्ष लवकरच संपणार आहे आणि आनंदाची नवी पहाट उगवणार आहे. स्वामी समर्थांचे नाव घेतल्यावरच संकट दूर जातात. मग जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने त्यांची सेवा केली तर तुमच्या जीवनात कधीही दुःखाचं सावट राहणार नाही, कारण त्यांचा आशीर्वाद हेच तुमचं खरं रक्षण आहे. तुमच्या जीवनातील अंधार लवकरच नष्ट होईल. सुखाची आणि समाधानाची नवी पहाट येईल आणि स्वामींच्या कृपेने तुम्हाला अनपेक्षितपणे यश, संपत्ती आणि आनंद मिळेल. स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी एक अद्भुत योजना आखली आहे, जिथे तुमच्या जीवनातील प्रत्येक संधी, प्रत्येक प्रयत्न आणि प्रत्येक यश तुम्हाला एका मोठ्या यशस्वी प्रवासाकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळे आता धैर्य ठेवा आणि विश्वासाने पुढे चला. स्वामी भक्तांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. त्याला आणखी सुंदर बनवायचं असेल
तर नक्कीच स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्या. स्वामी महाराज जो कुठलाही मार्ग तुम्हाला दाखवतील त्या मार्गावर निशंकपणे वाटचाल करा. नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी आणि संकट आहेत ते आता संपण्याच्या मार्गावर आहेत. कारण दैवी शक्ती तुमच्यावर कृपा करण्यास सिद्ध आहे आणि लवकरच तुम्हाला एक चमत्कारिक अनुभव मिळणार आहे, ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व चिंता नष्ट होतील आणि तुमचं आयुष्य सुख समृद्धीने भरून जाईल. जे दुःख, चिंता आणि संकट तुम्हाला आतापर्यंत त्रास देत होती ती आता स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातून कायमची नष्ट होणार आहेत आणि एक नवीन प्रकाशमान भविष्य तुमच्यासमोर उलगडणार आहे, जिथे तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा सत्यात उतरतील. स्वामी भक्तांनो, तुम्ही तुमच्या जीवनात किती संकट पाहिली असली तरी आता त्या सर्व संकटांना तुमच्या मार्गातून दूर व्हावं लागेल. कारण तुमच्या जीवनात लवकरच एक मोठा चमत्कार घडणार आहे, जो तुमचं नशीब बदलून टाकेल आणि तुम्हाला एका नवीन आनंददायी आणि समृद्ध जीवनाचा अनुभव देईल. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळणार आहे, कारण आता त्या दिव्य शक्ती तुमच्या बाजूने उभ्या आहेत, ज्या तुमच्या जीवनातील अडथळे दूर करून तुम्हाला अशा एका यशाच्या शिखरावर नेतील जिथे तुम्हाला अपार समाधान, भरभराट आणि आनंद मिळेल. स्वामींच्या कृपेने तुमच्या घरात, आयुष्यात आणि मनात जो अंधार आहे तो आता लवकरच नष्ट होईल आणि प्रकाशाचा नवा किरण तुमच्या जीवनात प्रवेश करेल, जो तुम्हाला सुखाच्या, समाधानाच्या आणि समृद्धीच्या मार्गावर नेईल, जिथे तुम्ही कोणत्याही संकटाशिवाय प्रगती कराल. आता तुमच्या दारात एक नव्या यशाची आणि समृद्धीची चाहूल लागणार आहे, कारण तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर आता देवाची कृपा होणार आहे आणि तुमच्या मार्गातील सर्व संकट नष्ट होऊन तुमच्यासाठी एक नवीन सुवर्णयुग सुरू होणार आहे. तुम्ही ज्या गोष्टींसाठी इतके दिवस संघर्ष केला होता ते आता तुमच्या हातात सहज येणार आहे, कारण तुमचं नशीब आता नव्या तेजाने चमकणार आहे आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या प्रत्येक मेहनतीचं चीज होणार आहे, ज्यामुळे तुम्ही आनंदाने जीवन जगू शकाल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात चमत्कार घडणार आहेत. तुमची प्रत्येक चिंता आता दूर होईल आणि तुम्हाला असं वाटेल की हे तुमच्या आयुष्यात घडतंय हे खरं वाटत नाही, कारण तुमच्या मनात असलेल्या सर्व इच्छा आता पूर्ण होण्यास फारसा वेळ लागणार नाही. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनातील संकट आता हळूहळू संपू लागले आहेत, कारण स्वामींची कृपा तुमच्यावर होत आहे आणि तुम्ही ज्या गोष्टींसाठी इतके दिवस प्रतीक्षा करत होतात त्या आता तुमच्या दारात येऊन थांबणार आहेत. फक्त तुम्ही मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. तुमच्या मार्गातील अडथळे आता स्वामींच्या कृपेने नष्ट होणार आहेत आणि तुमचं जीवन एका नवीन दिशेने जाणार आहे, जिथे तुम्हाला फक्त आनंद, समाधान आणि अपार समृद्धी मिळणार आहे. कारण देवाच्या इच्छेने आता तुमच्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू होत आहे. स्वामी भक्तांनो, तुमचं जीवन आता एका सुंदर वळणावर आहे, कारण स्वामींच्या कृपेने तुम्हाला तुमच्या मेहनतीचा संपूर्ण मोबदला मिळणार आहे आणि ज्या गोष्टी तुमच्या हातातून निसटल्या होत्या त्या आता पुन्हा तुमच्याकडे परत येणार आहेत. फक्त श्रद्धेने पुढे जा. तुमच्या जीवनातील जे दिवस संकटांनी भरलेले होते ते संपणार आहेत, कारण तुमच्या प्रयत्नांना आता स्वामींचा आशीर्वाद लाभणार आहे आणि तुमचं भाग्य आता इतक्या वेगाने बदलेल की तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण देवाचा आशीर्वाद मिळणं ही सर्वात मोठी देणगी आहे. ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य होणार आहेत, कारण आता तुमच्या जीवनात एक अशी शक्ती प्रवेश करणार आहे जी तुमच्या मार्गातील सर्व अडचणी दूर करेल आणि तुमचं नशीब पूर्णपणे बदलून टाकेल. स्वामींच्या कृपेने तुम्हाला आता अशा संधी मिळणार आहेत ज्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील आणि तुम्ही ज्या आनंदाच्या, समाधानाच्या आणि समृद्धीच्या शोधात होता तो आता तुम्हाला सहज मिळणार आहे. तुमच्या घरात, तुमच्या जीवनात आणि तुमच्या मनात आता एक दिव्य परिवर्तन होणार आहे, कारण स्वामींची कृपा तुमच्यावर आहे आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला एका नवीन उंचीवर नेतील, जिथे तुम्हाला फक्त आनंद आणि समाधान मिळेल. स्वामी भक्तांनो,
आता तुमच्या प्रयत्नांना मोठं यश मिळणार आहे, कारण स्वामींनी तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत आणि तुमच्या जीवनातील सर्व चिंता, दुःख आणि अडथळे आता कायमचे दूर होणार आहेत. तुमचं भविष्य आता एकदम तेजस्वी होणार आहे, कारण स्वामींच्या कृपेने तुमचं नशीब बदलणार आहे आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही इतके दिवस वाट पाहत होता त्या आता तुमच्या समोर उभ्या राहणार आहेत. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस आता एक नवीन ऊर्जा घेऊन येणार आहे, कारण देवाची इच्छा आता तुमच्या बाजूने आहे आणि तुम्हाला लवकरच एक मोठा विजय मिळणार आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व दुःख आता समाप्त होत आहेत आणि तुम्हाला एका नवीन यशस्वी मार्गावर जाण्याची संधी सुद्धा मिळणार आहे, जिथे तुम्ही मनापासून आनंद उपभोगू शकता. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये जे काही सध्या घडत आहे सर्व काही परमेश्वराच्या कृपेनेच घडत आहे. म्हणून असं कधीच वाटू देऊ नका की परमेश्वर तुमच्या वाईटासाठी काही करत आहे. सर्व काही तुमच्या जीवनात तुमच्या चांगल्यासाठीच घडत आहे. फक्त तुमचा दृढ विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन हवा, कारण जिथे सकारात्मकता असते तिथं चांगल्या गोष्टी नेहमी घडत असतात. म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं खूप गरजेचं आहे. तुमच्या जीवनात आजवर आलेले संघर्ष आणि अडथळे आता संपणार आहेत, कारण परमकृपाळू स्वामी तुमच्या जीवनात एक नवा सोनेरी प्रकाश आणणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला सुख, समाधान आणि समृद्धीचा अमूल्य अनुभव येईल. तुमच्या वाट्याला आलेली दुःखाची रात्र संपत चालली आहे आणि आनंदाचा नवा प्रभात तुमच्या दाराशी उभा आहे, जिथे तुम्हाला जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होताना दिसेल, कारण स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या घरातील दारिद्र्याचे काळे ढग नष्ट होऊन लक्ष्मी माता स्वतः तुमच्या दाराशी येऊन तुमच्या समृद्ध जीवनाची नांदी करणार आहे. फक्त तुमचा दृढ विश्वास आणि श्रद्धा कायम ठेवा. स्वामींच्या कृपेने आता तुमच्या जीवनातील अंधार दूर होणार आहे. यशस्वी आणि समृद्ध भविष्य तुमचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे, कारण तुम्ही कठोर परिश्रम आणि भक्तीच्या मार्गावर चालत आहात. स्वामींची कृपा तुमच्या जीवनात असा अमूल्य सोनेरी क्षण घेऊन येईल, जिथे तुम्हाला आनंद, समाधान, यश आणि शांती यांचे एकत्र दर्शन घडेल आणि तुमच्या जीवनात एक नवीन सुरुवात होईल. तुमचं नशीब आता बदलणार आहे. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी स्वामींनी स्वतः तुमच्या प्रार्थनेला उत्तर दिलं आहे आणि तुम्हाला नवीन उंची गाठण्याची संधीसुद्धा मिळत आहे. तुमच्या डोळ्यातील अश्रू आता आनंदाच्या अश्रूंमध्ये बदलणार आहे. तुमच्या प्रयत्नांची चीज होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या कष्टांचे फळ 10 पट मिळणार आहे, कारण स्वामींचे आशीर्वाद तुमच्यावर कायमस्वरूपी असणार आहेत. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील दुःख, संकट आणि निराशा यांचा शेवट होत असून तुम्हाला लवकरच अनपेक्षितपणे धन, यश आणि समाधान मिळणार आहे, कारण तुमची प्रार्थना आता पूर्ण होणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींनी तुमच्या नशिबाचे फळ परिपूर्ण करण्यासाठी स्वतः आशीर्वाद दिला आहे. फक्त श्रद्धेने तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहा. स्वामी महाराजांच्या कृपेने आता तुमच्या जीवनाचा नवा भाग सुरू होत आहे, जिथे संकटांना मागे टाकून तुम्ही विजयाचे पताके फडकवाल आणि तुमच्या मेहनतीने तुम्ही नक्कीच मोठे व्हाल. ज्यांना वाटतं की त्यांचं नशीब त्यांना कधीच फळ देणार नाही, पण स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण स्वामींच्या कृपेने आता नशिबाचे द्वार उघडले आहे आणि तुमच्या जीवनात आश्चर्यकारक चमत्कार घडणार आहेत. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याचा क्षण जवळ आला आहे. फक्त ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रार्थना केली आहे त्या आता तुमच्यासमोर प्रत्यक्ष स्वरूपात उभ्या राहतील. फक्त श्रद्धेने स्वामींच्या नावाचा जप करा. स्वामींनी ठरवलं आहे की आता तुमच्या जीवनात असे बदल घडवायचे जे फक्त चमत्कारिकच नाही तर ऐतिहासिक ठरतील आणि तुम्हाला तुमच्या परिश्रमांचे संपूर्ण चीज होण्याचा आनंद मिळेल. तुमच्या कष्टांची किंमत आता दुप्पट होऊन तुम्हाला भरभरून लाभ देणार आहे, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या वाट्याला फक्त यश आणि समृद्धी येणार आहे. स्वामींची कृपा ज्या भक्तांवर होते
त्यांना कधीच कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही, कारण स्वामींच्या प्रत्येक आशीर्वादामध्ये भक्तांना प्रचंड बळ दिलं जातं. भक्तांच्या प्रत्येक संकटामध्ये स्वामी स्वतः भक्तांना आधार देतात आणि विजयसुद्धा मिळवून देतात. आजपासून तुमचं नशीब तुमच्या हातात आहे, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक अडचणीचं रूपांतर संधींमध्ये होणार आहे. फक्त स्वामींची भक्ती सोडू नका. स्वामींनी तुमचं जीवन चमत्कारांनी भरून टाकण्याचा निर्णय घेतलाय, म्हणून आता अडचणींना घाबरण्याची गरज नाही, कारण तुम्ही मोठ्या यशाच्या टप्प्यावर आहात. तुमच्या आयुष्यात जे काही येईल ते सर्वोत्तम असेल, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला प्रत्येक संकटाचे समाधान लवकरच मिळणार आहे आणि नवा आनंद तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे. स्वामींनी ठरवलं आहे की तुम्हाला आता सर्व प्रकाशाच्या संकटांमधून बाहेर काढायचं आहे, म्हणून लवकरच तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल आणि आनंदाच्या क्षणांना तुम्ही नक्कीच सामोरं जाल. तुमच्या मनात जे सर्वोत्तम आहे तेच तुमच्या जीवनात प्रत्यक्ष होणार आहे, कारण स्वामींनी तुमचं भविष्य उज्ज्वल करण्याचा संकल्प ठेवला आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांवर तुमचा प्रचंड विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी नक्कीच टाईप करा, कारण जिथे विश्वास आहे तिथं चमत्कार निश्चित आहेत, हे विसरून चालणार नाही. तुमच्या जीवनातील ज्या गोष्टी सध्या अंधारमय वाटत आहेत त्या लवकरच प्रकाशमान होणार आहेत, कारण परम कृपाळू स्वामी समर्थ महाराजांची शक्ती तुमच्यासाठी एक वेगळा चमत्कार घडवून आणत आहे, जो तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल आणि तुम्हाला सुख, शांतता आणि समृद्धीच्या मार्गावर नेईल. तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर फक्त तुमच्या श्रद्धेत आणि तुमच्या समर्पणात आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर करून विश्वासाने पुढे जाता, तेव्हा तुमच्यासाठी नवनवीन संधी उघडल्या जातात आणि जे अशक्य वाटत होतं ते सहज शक्य होऊन जातं. आज जरी परिस्थिती तुमच्या विरुद्ध दिसली असली तरी चिंता करू नका, कारण दिव्य शक्तीचा असा नियम आहे की अंधारानंतर नेहमीच प्रकाश येतो आणि तो प्रकाश इतका तेजस्वी असतो की तुमचं संपूर्ण आयुष्य आनंदाने आणि समृद्धीने भरून जातं. स्वामींवर श्रद्धा ठेवा, कारण ज्या क्षणी तुम्ही मनापासून स्वामींचं नामस्मरण करता त्या क्षणी तुमचं भविष्य बदलण्यास सुरुवात होते. स्वामी भक्तांनो, तुमच्या प्रयत्नांमध्ये जर सातत्य आणि प्रामाणिकपणा असेल, तुमच्या श्रद्धेमध्ये जर गडगडाट असेल आणि तुमच्या मनात जर सकारात्मकतेचा प्रकाश असेल, तर संपूर्ण सृष्टी तुमच्या बाजूने काम करेल आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या हातून महान कार्य नक्कीच घडेल. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील वादळे लवकरच शमतील, कारण ज्याच्या जीवनात स्वामींची करुणा, कृपा असते त्याला कोणत्याही संकटांचा स्पर्श सुद्धा होत नाही. भक्ताच्या मार्गातील अडथळे आपोआप दूर होतात, कारण तो व्यक्ती सुख समृद्धीच्या मार्गावर वेगाने पुढे जात असतो. तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी तुमच्यासाठी अपूर्ण वाटत आहेत त्या आता पूर्ण होण्यास सुरुवात होईल, कारण जिथे श्रद्धा आहे तिथं शक्ती आहे आणि जिथे शक्ती आहे तिथं यश आहे आणि जिथं यश आहे तिथं संपूर्ण जीवन आनंदाने भरून जातं. तुमच्या प्रार्थनेत इतकी ताकद असली पाहिजे की ती संपूर्ण ब्रह्मांडांपर्यंत पोचली पाहिजे, कारण ज्या मनापासून हाक दिली जाते ती नक्कीच ऐकली जाते आणि ज्या मनाने विश्वासाने मागितलं जातं त्याला नक्कीच यश मिळतं. फक्त स्वामींच्या नामाचा आधार कधीही सोडू नका. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. ज्या गोष्टी अजूनही अपूर्ण आहेत त्या सहज पूर्ण होतील, कारण जेव्हा भक्ताची श्रद्धा प्रबळ होते तेव्हा स्वतः देव त्यांच्या रक्षणासाठी धावून येतो आणि त्याच्या जीवनातील प्रत्येक समस्या सोडवतो.
तुमच्या कष्टाला फळ मिळणारच आहे. फक्त थोडा धीर धरा, कारण नशिबाच्या दारात उशीर असतो पण अंधार कधीच नसतो. आणि जेव्हा वेळ योग्य येते तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण करतं आणि यश तुमच्या पायाशी लोटांगण घालतं. स्वामी भक्तांनो, जीवनातील प्रत्येक संधी ही देवाने तुमच्यासाठी पाठवलेली एक भेट असते. फक्त तुम्ही त्या संधीचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यावर मेहनत घेतली पाहिजे. कारण स्वामींच्या कृपेने केलेला प्रत्येक प्रयत्न हा तुम्हाला यशाच्या एका नवीन टप्प्यावर नेतो. तुमच्या कर्माचा योग्य परिणाम तुम्हाला नक्कीच मिळेल. कारण देवाच्या दरबारात काही व्यर्थ जात नाही. प्रत्येक कष्टाचं चीज होतं आणि जेव्हा वेळ येते तेव्हा देव स्वतः तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संपवतो आणि आनंदाचा वर्षाव करतो. तुमच्या भविष्याचा विचार करून भीती बाळगू नका, कारण स्वामींनी तुमचं जीवन आधीच सुंदर बनवण्याचा संकल्प केला आहे. फक्त तुम्ही तुमच्या श्रद्धेला दृढ ठेवा आणि विश्वासाने पुढे जा, कारण देवाची योजना ही नेहमीच उत्तम असते. तुमच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा स्वीकार करा, कारण त्यामध्येच स्वामींची योजना दडलेली आहे. कधीकधी तुमच्यासाठी सर्वात उत्तम असलेल्या गोष्टी वेगळ्या स्वरूपात तुमच्या समोर येतात, पण त्या तुमच्यासाठी शुभच असतात. स्वामींचा चमत्कार ही केवळ कथा नाही, तर भक्तांच्या श्रद्धेचा एक दिव्य परिणाम आहे. कारण ज्या व्यक्तीने आपल्या संपूर्ण मनाने परमेश्वरावर विश्वास ठेवला, त्याच्या जीवनातील प्रत्येक समस्या सहज सुटली आणि त्याला सुख समृद्धीचा वरदहस्त मिळाला. जीवनातील संघर्ष टाळता येत नाही, पण तुम्ही ते मोठ्या आत्मविश्वासाने नक्कीच पार करू शकता. कारण ज्या व्यक्तीला आपल्या मार्गावर चालण्याची जिद्द असते, त्याच्या मागे स्वतः परमेश्वर उभे असतात आणि तो व्यक्ती नेहमीच यशस्वी होतो. स्वामींच्या कृपेने ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत येण्यास विलंब होतोय त्या लवकरच तुमच्यासमोर प्रकट होतील. कारण परमात्म्याच्या दरबारात काही हरवत नाही. वेळ लागतो, पण जे योग्य आहे ते नक्कीच तुमच्या हातात पडतं. जगात कोणताही संघर्ष हा कायमचा नाही, कोणतंही दुःख हे शेवटचं नाही आणि कोणती समस्या ही कायम राहणार नाही. कारण स्वामींच्या आशीर्वादाने प्रत्येक संधी नवीन प्रकाश घेऊन येते आणि प्रत्येक संकटांच्या मागे एक मोठा आनंद दडलेला असतो. आज ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत आहेत त्या लवकरच शक्य होणार आहेत. फक्त तुमचा विश्वास घट्ट ठेवा, कारण भक्ती आणि श्रद्धा यामध्ये अशी ताकद असते की ती स्वतः परमात्म्यालाही भक्ताच्या मदतीसाठी धावून येण्यासाठी भाग पाडते. स्वामी भक्तांनो, तुमच्या प्रयत्नांमध्ये नेहमीच सातत्य ठेवा, कारण या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट कोणालाही सहज मिळत नाही. पण ज्या व्यक्तीने श्रद्धेने आणि समर्पणाने पूर्ण विश्वासाने आपलं कार्य प्रामाणिकपणे केलं त्याला निश्चितच यश मिळतं आणि त्याच्या जीवनात आनंद, शांतता
आणि समृद्धीचं राज्य कायम स्वरूपी निर्माण होतं. म्हणून स्वामी भक्तांनो, तुमचे प्रयत्न हे प्रामाणिक असले पाहिजेत. जिथं स्वामींच्या कृपेचा प्रकाश पडतो तिथं कधीच नकारात्मक विचार निर्माण होत नाहीत. म्हणून आजपासूनच स्वामींची कृपा हवी असेल तर तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर करा आणि नेहमी सकारात्मक विचार करा. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये नेहमी सर्वांशी चांगलं वागा. देव कधीच तुमचं वाईट होऊ देणार नाही. जो दुसऱ्यांचं चांगलं करतो त्याचं चांगलं स्वतः परमेश्वर करतात. स्वामी भक्तांनो, आजचा हा सकारात्मक संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तसेच सकारात्मक स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.